त्याच्या आधी मी स्वतः पर्सनल आयुष्यामध्ये एक अपघात करून घेतला आणि कट्टू तो ऍक्सिडेंट सिक्वेन्स करायचा होता. त्यामुळे अभिजित मला रोज घेऊन येतो सेटवर, मला रोज सोडतो घरी, माझ्या घराच्या दारापर्यंत सोडतो. मला डोक्याला जसं सीनमध्ये लागलंय तसंच मला खऱ्या आयुष्यात पण डोक्याला लागलं होतं. त्यामुळे हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मजाची नीलम. तुही रे माझा मितवा या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि रील कपल माझ्यासोबत आहे. कसे आहात? मस्त, एकदम छान, एकदम बढिया. सध्या मालिकेतही असेच बढिया ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतात. काय सांगणार आहे त्याबद्दल? मजा येते. आत्ताच आम्ही जो एक सिक्वेन्स करतो तो याच्याबद्दल तुम्ही बघालच, कारण खूप इंटरेस्टिंग आणि आत्तापर्यंतचा मला आवडलेला हा सिक्वेन्स आहे. त्यामुळे मजा येते काम करायला. ओके, पण अर्णव कधी माफी न मागणारा ईश्वरीला माफी मागायला तयार कसं झालं? मी तयार अजून नाही तयार झालोय मी, पण हा म्हणजे माफी मागणारे असं तरी आम्हाला दिसतंय की माफी मागूही शकतो. राईट हो, म्हणजे पण त्याला जमत नाहीये, कधी मागितली नाही कोणाची माफी, त्यामुळे त्याला ते जमत नाही. असं इगो आड येतोय त्याचा, अर्णव राजा शिर्केचा, पण होईल. तीच एक छान मुमेंट असेल ज्या वेळेला तो खरंच सॉरी किंवा थँक्यू म्हणेल. पण ईश्वरीचा आता आम्हाला अपघात झालेला मध्ये पाहायला मिळालेला, कसा सीन झाला होता तो शूट एकदम म्हणजे एवढा फन झालेला की ते आठवणच असायला. त्याच्या आधी मी स्वतः पर्सनल आयुष्यामध्ये एक अपघात करून घेतला आणि कट्टू तो ऍक्सिडेंट सिक्वेन्स करायचा होता. त्यामुळे आमच्याकडे तिचा अपघात काय ना काहीतरी, अपघात हा खूप मोठा शब्द आहे, पण छोटे छोटे काय ना काहीतरी तिचं होतच असतं. रोज अडकून पडत असते किंवा काही असंच छोटंसं सेटवर काही झालं आणि त्याच्यानंतर लगेच तो ऍक्सिडेंट सिक्वेन्स सीन झाला. त्यामुळे डोक्याला जसं सीनमध्ये लागलंय तसंच मला खऱ्या आयुष्यात पण डोक्याला लागलं होतं. त्यामुळे नाही, छान होतं एक्सपिरियन्स, कारण ॲक्सिडेंट सिक्वेन्स वगैरे एवढे केले नाही आहेत मी कधी, रोजच्या आयुष्यात करत असते, पण तसा सिक्वेन्स करणं जरा अवघड असतं, ट्रिकी असतं आणि मजा आली करता. पण खऱ्या आयुष्यातही अर्णव आम्हाला ईश्वरीची काळजी घेताना दिसतं. मगाशी आम्ही गप्पा मारत होता, तो बोलला तिला खूप सीन असतात. काय सांगशील की तिची धावपळ किती सुरू असते? नाही खरंच खूप सीन्स असतात तिला, आणि ती तिचं असं असतं की, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला सीन करताना तिच्यावर सीन असेल ना तर मला जास्त प्रेशर येत नाही, कारण मला माहिती आहे की माझी वाक्य पण तिला पाठ असतात. सो कुठे काय अडलं तर माझं असं असतं की पुढे, तर मग ती पटकन सांगून पण टाकते. तिचं असं की सगळ्यांची वाक्य पाठ असतात, सगळ्यांच्या सीनमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते तिची, की अरे तू आता हे ठेवलं होतंस, हा इथे ठेवला होता, स्वाद तर तिचा सीन नसतो, किंवा तिला सांगितलं असतं की जा बाबा तू बस, तरी पण तिला इथे बसून सगळ्यांचं बघायचं असतं काय करत आहेत काय नाही, हेल्प करायची असते रादर सगळ्यांना. सो आणि तिचे मुळातच तिचे खूप सीन्स खूप असतात. ती ऑफिसमध्ये पण असते, माझ्या घरी पण असते, तिच्या स्वतःच्या घरी पण असते, आणि असं होतच नाही की तिचा सीन कुठला आराम तो बोलतो तिकडे. पण ती खरंच खूप मेहनत करते आणि दमते पण, तिला लागतं पण सतत काही ना काहीतरी, म्हणून तिची काळजी थोडीशी जास्त घेतात सगळेच, आणि मी पण घेतो. खरंच खूप काळजी घेतो. आणि सगळ्यात मेन कसं आहे, सगळेच सेटवरचे इतकी काळजी घेतात, घरातनं डबे आणतात, प्रत्येकाला जशी जशी मला मदत करता येईल तसे करत असतात, कारण इस्पेशली आमच्या दोघांचे खूप सीन्स असतात त्यामुळे, आणि डे नाईटमध्ये खूप केलं आम्ही, त्यामुळे खूप काळजी घेतात. पण विशेष अभिजित घेतो, कारण अभिजित मला रोज घेऊन येतो सेटवर, मला रोज सोडतो घरी, माझ्या घराच्या दारापर्यंत सोडतो मला, आणि निदान नाही बाबा तुला ते तरी कम्फर्टेबल, तू येशील आणि जाशील. आणि इथे आत्ताच असं झालं की तू गोळ्या घेतेस ना, नारळ पाणी पी, त्याने स्वतः सांगितलं की नारळ पाणी मागवा वगैरे. तर अशी म्हणजे जे मी खूप दुर्लक्ष करते त्या गोष्टी तो लक्षात आणून देतो, आणि आठवणीनं त्या गोष्टी, आणि माझ्यासाठीच असं नाही, तो सगळ्यांसाठी इथं तसं करतो. त्यामुळे कमाल को ॲक्टर मिळणं हे खूप नशीब लागतं, आणि टचवूड मला ते इथे मिळालं. पण ऑफस्क्रीन बॉन्ड किती जुळून आला, किती धम्माल मस्ती सुरू असते. खूप आम्ही कोणी बघितलं दोघांचं तसं नाही, आम्ही सगळे असतो ना त्यावेळी आम्ही सगळे एका रूममध्ये असतो, त्यामुळे मज्जा येते. पण लावण्याचं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा किती प्रयत्न सध्या सुरू आहे तुझा? प्रयत्न सुरू आहे, पण त्याच्या आधी तिला सध्या तरी त्याला माहितीच नाहीये, जे काही माहिती आहे ते लावण्याचं हिला माहितीये, ईश्वरीला माहितीये. आता ते कसं येईल पुढे, काय येईल हे तुम्हाला सिरियल बघितल्यावरच कळेल. हळूहळू तो प्रवास चालू आहे तिथपर्यंत की आता ते कुठेतरी लोकांसमोर येईल. येस, पण जसं लास्ट टाइम इंटरव्ह्यू झाला तो बोलला की मला माझ्या खऱ्या आयुष्यातला मितवा भेटलेला आहे, ओळख झाली आहे,
काही टिप्स वगैरे दिलेस? ओळख आहे माझी छान. ऑब्विसली. येस येस. असणारच. पण Yes. किती तिच्यासोबत बॉन्ड जुळलाय आणि काय टिप्स दिलेत? मी टिप्स द्यायची गरज नाही आहे, तो माझ्यापेक्षा खूप सिनियर आहे या सगळ्या बाबतीत, त्यामुळे खूप गोड आहे, खूप छान आहेत आणि असंच छान राहू दे सगळं. पण प्रेक्षकांना काय सांगायला हवे? अशीच सिरियलवरती आत्तापर्यंत जेवढं सिरियलवरती आमच्या दोघांवर सगळ्या कलाकारांवर जेवढं प्रेम करताय तसंच प्रेम अजून जास्त प्रेम करा आणि बघत राहा. हो, तुही रे माझा मित्र स्टार प्रवाहाला रात्री 10:30 वाजता. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.